ही एक सत्य घडलेली घटना आहे। यामध्ये या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येईल की जर पती पत्नींनी एकमेकांना समजून जर घेतलं जर नाही तर यामध्ये सर्वात जास्त नुकसान कोणाचं होऊ शकते। आता त्याच्यामध्ये थोडे इमोशन वगैरे बाजूला काढून ठेवा की तुम्ही स्त्रीलाच वाईट म्हणत आहेत किंवा पुरुषालाच वाईट म्हणत आहेत। मी एक तुम्हाला सत्य घडलेली घटना फक्त काही नाव आणि ठिकाणं बदलून सांगत आहे, परंतु एक्झॅक्टली ही अशीच घडलेली आहे आणि हे समाजामध्ये घडत आहे। तर काय झालेलं आहे, एक दोघं जण आपण त्यांना नाव देऊयात या ठिकाणी। एक राणी आहे आणि दुसरा एक राजा आहे। एकदम साधे सिंपल नाव देऊयात त्यांचे आणि सत्य घटना आहे। तर याच्यामध्ये काय आहे, राणी ही शिकलेली आहे, राजासुद्धा एज्युकेटेड आहे, त्यालासुद्धा व्यवस्थित जॉब आहे, सरकारी नोकरी आहे महत्त्वाचा विषय, आणि ते एका शहरामध्ये राहतात। छोटंसं घर आहे, खूप काही एकदम भारी नाही। हिचेसुद्धा आईबाबा एकदम साधं सिंपल आहेत। राणीचे तिच्या घरीसुद्धा तिचा भाऊ आहे, आईबाबा आहेत, बाबा हिचे नोकरीला आहेत, भाऊसुद्धा आपापल्या कामाला आहेत। आणि या ठिकाणी राजाचा स्वभाव चांगला मनमिळाऊ आहे आणि तो विशेष करून सर्वांच्या मनामध्ये बसलेला आहे। तिचे माहेरचे लोकांनाही माहीत आहे की हा एक चांगला माणूस आहे, त्याच्यामुळे ते लोक बिनधास्त आहेत। परंतु काय आहे, याच्यावरती थोडा कामाचा ताणतणाव आहे, त्यामुळे कधीमधी घरी आला की हा प्रयत्न करतो की हसून वगैरे बोलायचा, परंतु हिला दिवसभर कोणी नसते घरात बोलायला। मग ती आले की हिची भणन सुरू होते, माणसाकडे लक्षच नाही, कोणी माझ्याकडे बघतच नाही, मला जी काही काळजीच नाही। मी इतकी शिकलेली आहे, स्वतःची नोकरी केली असती तर किती बरं झालं असतं, स्वतःच्या पायावरती उभी राहिली असती। आज रोजी तुम्हाला पैसे मागावं लागतात म्हणून मला पाण्यात पाहिल्यासारखं करता, हलकटसारखं वागवता। हे हिच्या मनाचे ओव्हर थिंकिंगच्या भावना। बाकी वास्तविक पाहता याला 50-60 हजार रुपये पगार आहे। हा आला की हिला मनसोक्त खर्चायला पैसे देतात, कारण की याला माहीत आहे हिला काही माहेरला पैसे पाठवायचे नाही, तर हिच्या काही विशेष काही गरजा नाहीत। साधारण ज्या काही साडी मेकअपचं सामान याच्या त्याच्या ज्या गरजा आहेत, ऑनलाईन जे बोलवायच्या वस्तू आहेत ही ट्राय करायचे, जास्तीत जास्त हिचं बजेट महिन्याचं 1000 रुपये असेल, दुसरं काय असणार एक सामान्य मध्यमवर्गीय स्त्रियांचं। त्याच्यामुळे हा व्यक्ती हिला काय जास्त काय रोकटोक करत नाही, फक्त एवढंच आहे की मागितल्या वस्तू देत नाही, एकदा दोनदा तिला मागू देतो, कारण की याचा असा कॉन्सेप्ट आहे, समज आहे की जर त्या खरंच ज्या वस्तूची आवश्यकता असेल तर तीच वस्तू घेऊयात, की विनाकारण एखादी गोष्ट रील्समध्ये बघितली, शेजाऱ्याकडे बघितली म्हणजे ती आणलीच पाहिजेत असं काही नाही। या विचाराचा तो माणूस आहे आणि तो की एका संसारासाठी अतिशय योग्य आहे, परंतु ती पण तिच्या स्त्री स्वभावानुसार जी गोष्ट आवश्यक आहे तीच मागवते। परंतु हा जास्त वेळ का मागाव लावतो, लवकर का देत नाही, म्हणून ही थोडी ओव्हर थिंकिंग करते, असा तिचा स्वभाव आहे जो की बऱ्याचशा स्त्रियांचा असतो। त्यामुळे ती जरा ताण करण्याचा प्रयत्न करते, परंतु हा स्वतःला एज्युकेटेड समजतो, तिच्यापेक्षा 5 वर्षाने मोठा आहे, त्याला असं वाटतं जाऊ द्या आपण समजून घेऊ। ही ना शेवटी दुनियादारी बघितलेली नाही, मी जरा 4 उन्हाळे शिल्लक पाहिलेले तर लोकांमध्ये फिरून आलेलो आहे, म्हणून तो तिचं थोडंफार सहन करतो म्हणजे काय, लहान लेकराच्या कशा खोड्या असतात तसं तो समजतो, इतक्या तो मोठा मनाचा आहे आणि तिला माफ करतो। परंतु एक दिवस काय झालं, तिला असेच कोणतरी तिच्या मैत्रिणीनं कानं भरले म्हणा किंवा हिचंच बुद्धी असेल की मला तर असं वाटत नाही की कोणत्या स्त्रीचे कानं भरल्यामुळं तिने तिचा संसार मोडावा आणि तसंच नवऱ्याला वागावं। मला पर्सनल माझं मत असं असते की तिला स्वतःला अक्कल नसते किंवा या पुरुषाला स्वतःला अक्कल नसते की कोणाचं ऐकून कोणीही वाईट वागू नये, आणि वाईट वागत असेल तर मग हा किती हलक्या कानाचा, त्याला म्हणजे काय अक्कलच नाही की कोणीही आयऱ्या गैऱ्यानं। अहो वास्तविक पाहता तुमच्या आईवडिलांनी जरी सांगितलं याच्या किंवा तिच्या, तरीसुद्धा तुम्हाला प्रायोरिटी करायला पाहिजेत की आज रोजी हे लोक माझ्या हिताचं जरी वरून जरी सांगत असले तरी पण शेवटी मला माझं भविष्य आहे, मला हिच्यासोबत माझं अख्खं आयुष्य काढायचं आहे, त्यामुळे यांचं मी का ऐकू। आणि यांचं जर ऐकलं तर असं शांततेनं 2 मिनटं 5 मिनटं असं एका ठिकाणी विचार करून की बघावं खरंच आजचा काळ हा यांचा ऐकण्याचा आहे का, सरसगट प्रत्येकच गोष्ट ऐकू नये असं माझं मत नाही। म्हणून हिनं थोडे भांडण केले आणि हिचा जो स्त्री अहंकार होता तो दुखवला गेला की मी इतकी शिकलेली आहे, माझ्या बाबांनी एवढा माझ्या एज्युकेशनवर खर्च केला आणि मला यांनी हाऊसवाईफ बना के रखा आहे, म्हणजे अम्मा बना के रखा आहे, या प्रकारचा तिचा अभिमान दुखवला गेला। आणि ही तन करून हा प्रयत्न करत असतानाही, हातपाय जोडत असतानाही ही माहेराला निघून गेली। बस विषय खलास झाला। आता म्हणे तुम्हाला कळलं म्हणे, जिनं ते व्हॉट्सअप याच्यावरचं वाचलं होतं ना की झाड़ू पोछा करने का 20,000 रुपये, कपड़े धोने का 10,000 रुपये, खाना बनाने का 20,000 रुपये, तर माझेच म्हणे तुमच्याकडे 40,000 रुपये महिना फिरतो आणि तू काय मला शिकवतो, मी तुझे घर सांभाळते, अमुक तमुक। तिनं जे फेमिनिझमचे जे वाक्य होते जे सोशल मीडियावरती वाचलेले ते पूर्ण त्याला फेकून मारले आणि ती निघून गेली। आता हा बसला, हा स्टेबल माइंडचा म्हणजे सुटसुटीत दिमागाचा माणूस होता, सुलझा हुआ आदमी होता।
मग यानं काय केलं म्हणजे ठीक आहे, यानं एकदा फोन वगैरे केला की स्वतःवरती बोल राहू नये. स्वतःच्या आईवडिलाला कळवलं की ती मला सोडून दिली काहीतरी तात्पुरते भांडणानं, पण ती परत येईल असं मला वाटते, तुम्ही त्याच्यामुळं काही टेन्शन वगैरे घेऊ नका. आणि हा आपापली ड्युटी कंटिन्यू सुरू ठेवली. आणि हा म्हणजे हा माझा मित्र होता, मी माझ्या डोळ्यासमोरची घटना आहे, त्यामुळे तो चांगला वेल माइंडेड होता, की सेटल माइंड होता, की त्याला माहीत होतं की अशा जगात कितीक बाया सोडून गेल्या आणि कितीक परत आल्या. त्यामुळे त्याला माहीत होतं की ही आज नाही उद्या परत येणारच आहे. त्यामुळे त्यानं काय केलं, स्वयंपाक वगैरे बनवायला सुरुवात केली. काय दररोज तिच्या हातच्या नरम नरम पोळ्या खात होता, भाजी खात होता. तर आज रोजी त्याला खिचडी खायला भेटत आहे. कधी कधी उपाशी राहतो, एखाद्याशी दुकानावरून बिस्किटचे पुढेच खावं लागतात, दूध वगैरे. अशा प्रकारे त्यानं दिवस काढणं चालू केले. तिला दिवसातून एखादा मॅसेज करायचा, मिस कॉल मारायचा, मजा घ्यायची तिची की येते का, आली का ध्यानावर. असं करून 7-8 दिवस त्यानं तिला ट्राय केलं. नंतर तिच्या बाबाला फोन लावला. तिच्या बाबानं धरला मोबाईल आणि तिच्या हातात दिला, बायकोच्या राणीच्या. आणि तिने सांगितलं की मला चक फोन करायचा नाही, मी कधीही तुमच्या घरी येणार नाही, मी आता इंडिपेंडंट जीवन जगणार आहे, माझ्या मागे माझे आई बाप आहेत, त्यामुळे मला तुमची काहीही गरज नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. आता तुम्हाला कळत असेल की कपडे धुवायचं काय कष्ट असतं, आता तुम्हाला कळत असेल स्वयंपाक कसा बनवत असते, आता तुम्हाला कळत असेल की घराची काळजी कशी करत असतात. यानं ऐकून घेतलं 5-10 मिनटापर्यंत आणि फोन ठेवला. याला असं कळालं बाबा भरपूर हिला राग आलेला आहे, त्यामुळे आता आपण काहीच्या नादाला लागायचं नाही, आपलं आपण सेटल करायचं. आता वास्तविक पाहता तुम्हाला खरं सांगू का, ही रिॲलिटी आहे की ती स्वयंपाक बनवते तेव्हा तिघांचा स्वयंपाक बनवते, त्यामुळे तिला 1 तास लागत असेल. परंतु जेव्हा माणूस एकट्याचा स्वयंपाक बनवतो ना, तेव्हा एक 20-30 मिनटाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे यानं स्वतःहून स्वयंपाक बनवायचं शिकून घेतलं. आणि आजकाल तो अगोदर हॉस्टेलमध्ये होता, त्याच्यामुळे त्याला रूमवर होता, हॉस्टेलवर होता, त्यामुळे त्याला कपडे बी धुता येत होते. स्वयंपाक बनवायचा शिकून घेतला. आणि रूम तर स्वतःची झाडायला किती लागते. आता एकटाच माणूस म्हणलं कचरा काय करणार आहे. एक त्याचं 1 BHK सारखं घर असेल, बेडरूम आणि हॉल, तो हॉलमध्येच झोपायचा. आता एकटाच माणूस म्हणल्यावर ताणच नव्हता राहिला, हॉलमध्येच गादी टाकायचं, तिथंच झोपायचा आणि हॉल झाडून टाकला की झालं चकाचक. एका माणसाला अपेक्षा काही नाही राहिल्या, काही विशेष नाही, घरामध्ये जास्त वेळ घालवायची गरज नाही. मग अशा प्रकारे त्यानं पुस्तक वाचनाचा छंद त्याला होता. मग ती नव्हती टाईमपास करण्यासाठी मोबाईल वगैरे किती बघावा, मग त्यानं मस्तपैकी ज्याचा जे आवडीचा जो छंद होता पुस्तक वाचण्याचा, तो छंद जोपासायला सुरुवात केली. आणि झालं 1 महिनाभर निघून गेला. 1 महिन्यामध्ये त्याला कळालं की स्वयंपाक बनवणं सोपं नाही, कपडे हातानं धुणं सोपं नाही, आपल्याला ड्युटीवरती सुद्धा जावं लागतं, तिथेसुद्धा परफॉर्मन्स करावं लागते, त्यामुळे घरून माणूस थकून येते. मग त्यानं काय केलं, थोडं स्मार्ट व्हायला शिकलं. हे सगळं आनंदी वगैरे होतं, त्याला काही वाद नव्हता. मग त्यानं एक मेस लावली. म्हणजे एक 3-3.5 हजार रुपये महिन्याची मेस लावली. म्हणजे आयता 2 टाईमशीर डब्बा येणार अशी व्यवस्था केली. म्हणजे स्वयंपाकाचा ताण मिटला, गॅसचा ताण मिटला, घरात पाणी नाही, अमुक नाही टमुक नाही, हे संपलं ते संपलं. हा मीठ मिरची मसाल्याचा त्यांनी ताण मिटवला. किराणा दुकान आणायची गरजच नाही ठेवली. आणि कपडे धुवायचं काय करावं, एक वॉशिंग मशीन घेतली. असं धरून चला की काय महागात मला तर काही माहीत नाही वॉशिंग मशीन केवढीची, असं धरून चला 20 ते 40 हजार रुपयाची वॉशिंग मशीन येते. बस विषय खलास झाला. झाडायला काय 10 मिनटं लागतात. त्याचं घर एकदम सेट झालं, त्याचा दिमाग स्टेबल झाला, त्यानं सगळा स्वतःला वेळ द्यायला सुरुवात केली. आता विषय राहिला सेक्सचा, की संभोगासाठी काय करावं. आता जशी याला आग होती तशी तिलासुद्धा होती, बरोबर आहे. आता तीसुद्धा तिकडं स्टेबल झाली, हा सुद्धा इकडं स्टेबल झाला, परंतु त्याची काही भूक भागत नव्हती, म्हणजे ह्या संभोगाची. शेवटी आता काय करावं की एकट्या माणसाला पाहून मग त्याचं लग्न, म्हणजे ती सोडून गेल्यानंतर मग त्याचं कुठंतरी एका सोशल मीडियावरती त्याच्याच ऑफिसच्या मुलीशी त्यांचे संबंध जुळले, गप्पा गोष्टी वगैरे लव चॅट त्यांच्या सुरू होत्या. आणि इकडं काय झालं की हिला मग इकडं काय झालं सुरू हिचं, तर ही जवळपास 1-1.5 महिना हिचा निघून गेला. त्याच्यानंतर जे आईवडिलांचं जे प्रेम होतं ते हिला दिसून येऊ लागलं की यांच्या मनामध्ये काय आहे. तर वास्तविक पाहता कसं असते, 9 दिवस असतात, तर धीर कोणीही देत असते की मोड बाय तुझे संसार,
घराच्या लाकडं काढून मस्तपैकी आपण स्वयंपाक करून खाऊ म्हणणारे लोक असतात, परंतु जेव्हा खरंच आपण आपलं लाकडाचं घर मोडतो आणि त्या सर्व जेव्हा काड्या संपतात किंवा इंधन संपते आणि तो अग्नी विझतो, तेव्हा कळते की घर किती महत्त्वाचं होते. जेव्हा आपल्याला थंडी लागते, ऊन वारा थंडी पाऊस ह्या गोष्टी जाणवतात, तेव्हा काय होते ते सुरुवातीला या लोकांनी त्या नात्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम केलं. आता कसं झालेलं आहे, भावाचं लग्न झालेलं आहे, हिचा भाऊ कुठं चित्रपट बघायला जातो किंवा घरामध्ये त्याच्या पत्नीशी प्रेमानं वागतो, हिचीसुद्धा वहिनी भावावरती धावते, ओरडते. एवढी काही धावत नाही, कारण की जवळपास नातेवाईक आईबाप वगैरे आहेत म्हणून, आणि तीसुद्धा त्याला प्रयत्न करते की आपण कुठंतरी बाहेर राहायला जाऊ, परंतु हिचा भाऊ सोडायला बायकोला समजून घेतो आणि म्हणतो की नाही, इथंच राहायचं आपल्याला, आईबाबांच्यासोबत सेफ्टी आहे आपली, तू सुरक्षित आहेस, आपले मुलं बाळं वगैरे झाली तर आईबाप आपल्याला सांभाळणार. आणि जेव्हा कुठं चित्रपटाला जातात तेव्हा ते दोघंजणं नवरा बायको निघून जातात, या राणीचे भाऊ आणि वहिनी. आणि जेव्हा काही त्यांना एन्जॉय वगैरे करायचं असतो, कुठं आमंत्रण वगैरे असलं की एका ठिकाणी तिचे आईबाप जातात, एका ठिकाणी तिचा भाऊ आणि वहिनी जातो. कुठं चित्रपट वगैरे बघायला जातात की ते दोघं आईबाप आणि भाऊ या दोघांच्या जोड्या असतात. आता ही त्यातमध्ये 5वी, हिला कारमध्ये पण जागा नाही, अशी कंडिशन येते. त्याच्यामुळं असा प्रयत्न असतो की यांनी आपल्या कपल्समध्ये येऊ नये, कारण की ही एकटीच राहील. आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलो जेवायला, आता आम्ही समजा उदाहरणार्थ आईचा भाऊ हिच्या वहिनीला पाणीपुरी खाऊ घालतो, हिचा बाप तिच्या आईला केक खाऊ घालतो, तर आता हिला कोण खाऊ घालायला, असे जोक होत आहेत. त्याच्यामुळं हिला आता वारंवार आपल्या जोडीदाराची आठवण येते. आता परत फोन करावा तर स्वाभिमान दुखावला जातो, स्त्री अहंकार, अशा प्रकारचे त्यांचे दिवस दिसू लागले. आणि आता याचं काय झालं, याला एक मस्तपैकी जोडीदार भेटला आणि हिनं जर प्रयत्न जर करावा जोडीदार शोधण्याचा, एखादा बॉयफ्रेंड वगैरे करण्याचा, तर तिच्यावरती भावाचा, वहिनीचा, मायबापाचा वचक आहे, त्यामुळे तिला ते शक्य नाही. आणि वास्तविक पाहता संभोगाची भूक ही प्रत्येकाला असते, त्याचं नाटक करता येत नाही. जसं की भूकला तुम्ही काय आहे, पोळीऐवजी बिस्किट खासाल, मेस लावसाल, हाताने स्वयंपाक करसाल, एखाद्या दिवसाचा उपवास करसाल, पाण्यावर भागवसाल, परंतु संभोगाची भूक भागवता येत नाही. जे इमोशनल भूक असते की कोणीतरी आपल्याला जवळ घ्यावं, आपल्याला समजूत घालावी की मी तुझा आहे, त्याच्या खांद्यावरती आपण डोकं ठेवून झोपावं, अशी जी इमोशनल असते ते कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे ती महिना दीड महिना वाट बघितली, हिच्या घरच्यांचं जे प्रेम होतं ही हिच्याविषयी संपत चाललं. आणि त्याची जेव्हा खबर घेतली तेव्हा त्याचं आयुष्य एकदम व्यवस्थित चालू होतं. आणि हिनं जेव्हा नोकरीची कोशिश केली की मी घराच्या बाहेर पडते, तर ही सुद्धा वेल एज्युकेटेड होते. हिच्या घरामध्ये हिला हातामध्ये हिच्या 50,000 रुपयाचा पगार पडायचा. जेव्हा ती खरंच मार्केटमध्ये गेली नोकरी शोधायला, तेव्हा तिला मॉलवाल्यांना 8 ते 10,000 रुपये पगार द्यायला, मोठ्या कष्टानं, की तुम्हाला काही एक्सपिरियन्स नाही मॅडम, म्हणून तुम्हाला 8 तासाची ड्युटी, 8 ते 10 तासाची ड्युटी आहे, तुम्हाला 8 ते 10,000 रुपये पगार पडेल. म्हणून तिनं एक स्वतःचं मोबाईल रिचार्ज वगैरे भागवण्यासाठी तिथे नोकरी करायला सुरुवात केली. तेव्हा तिला कळालं की आपल्याला आयता डब्बा बनवून कोण देणार आहे, आपल्या मागं जे लोक आहेत ते आपल्यासाठी नाही आहेत, ते फक्त तात्पुरतं त्यांचं प्रेम होतं. त्यामुळे ती नोकरीवर जायचं, घरात येऊन परत काम करायचं. आणि हेच जेव्हा ती एकांतामध्ये जायची तेव्हा तिला कळायचं की हेच जर मी तिथे जर काम केलं असतं तर माझ्या हातात पैसे होते, नवऱ्याची रिस्पेक्ट होती, नवरा प्रेम करायचा, रात्री जवळ झोपायचा, परंतु ते तिला कळालं नाही. त्यानंतर तिनं मॉलचा जॉब सोडून दिला, एखाद्या ऑफिसमध्ये ड्युटी करायला सुरुवात केली. तेव्हा तिला 10 ते 15,000 रुपये त्या ठिकाणी पगार पडायला. सुरुवातीला 4-8 दिवस, आठवडे त्यांना मस्त वाटलं. त्याच्यानंतर तिला ते इमोशनल भूक जाणवायला लागली आणि नंतर तिनं त्याला फोन केला आणि चुकीची माफी मागितली की मी चुकले म्हणे. मग तो थोडा समजदारच होता, त्याला माहीतच होतं की चुकत असते म्हणजे काय, मी पण चुकलो, तू पण चुकली, ठीक आहे म्हणे, काय काळजी नको करू, ये. आता तिला वापस परत यायला खूप वाईट वाटू लागलं की मी स्वतःच्या मनानं कसं येऊ. ते म्हणे कृपा करून तुम्ही आता मला न्यायला या आणि काहीही बोलायचं नाही, पाठीमागचं काहीही काढायचं नाही, आपण दोघं सुखानं राहूयात. त्यामुळे हा परत कार ती वगैरे घेऊन गेला आणि तिला घेऊन आला. त्यांच्यानंतर त्यांचं परत व्यवस्थित चालायला लागलं. त्याच्यानंतर कधीही भांडण वादावादी झाली नाही. त्यामुळे या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायचं आहे की संसार म्हणजे एका गाड्याचे 2 चाकं आहेत, एक जर गेलं तर दुसरं व्यवस्थित चालू शकत नाही. परंतु पुरुषांच्या बाबतीत आता या गोष्टीमध्ये असंच प्रत्येकच पुरुषाचं असंच असेल असं नाही, प्रत्येकाला इमोशनल सपोर्टची गरज असते. नवऱ्यालासुद्धा बायकोशिवाय जगू शकत नाही, बायकोसुद्धा नवऱ्याशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे एकमेकांनी अहंकार न बाळगता एकमेकांसोबत प्रेमानं वागणं, एकमेकांचं समजून घेणं आणि विशेष काय आहे, स्त्रियांना बोलण्याची सवय असते. त्यामुळे पुरुषांना ऐकून घेणं कधीही चांगलं. आणि एखादा पुरुष जर भणभण्या असेल तर स्त्रीनं समजदारी घेणं अत्यंत आवश्यक असते. हे जेव्हा
जेव्हा तुमच्या दोघांमध्ये सेटलमेंट येईल की कधी कोण बोलायचं आणि कधी कोण मुकाट्यानं बसायचं, शांत राहायचं, हे जर कळालं तर संसारामध्ये वादावादी भांडण होण्याचं कारणच नाही. ही सत्य घटना होती. याबद्दल तुमचं काय मत आहे, यामध्ये चुकी कोणाची, बरोबर कोणाचं, कोण कसं वागायला पाहिजे ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमचे जर काही प्रश्न असतील, वैवाहिक समस्या, तर दिलेल्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करू शकता व योग्य ते कन्सल्टिंग घेऊ शकता. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.